महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना मुंबईत प्रशस्त बंगले अलॉट केले जातात। याही वेळी मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर मंत्र्यांना दालनाचं आणि सरकारी बंगल्याचंही वाटप करण्यात आलं। त्यापैकी एक बंगला चर्चेत आलाय, तो म्हणजे मलबार हिलवरचा सर्वात प्रशस्त आणि सी फेसिंग व्ह्यू असलेला रामटेक बंगला। या बंगल्याबाबत राजकीय वर्तुळात असं बोललं जातं की हा बंगला ज्या मंत्र्याला मिळतो त्याचं पुढच्या वेळी मंत्रिपद जातं आणि त्याच्या राजकीय आयुष्याला उतरती कळा लागते। याच गोष्टीचा धसका सध्या अनेक मंत्र्यांनी घेतलाय आणि मंत्र्यांना हा बंगला नकोसा झालाय। आता हा बंगला चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाल्याच्या चर्चा आहेत आणि त्यांनी हा बंगला बदलण्याच्या हालचाली सुरू केल्याचं बोललं जातंय। पण अशातच रामटेक बंगला पंकजा मुंडेंना हवा असल्याचं बोललं जातंय। नक्की काय आहे या बंगल्याचा इतिहास? ज्या मंत्र्याला हा बंगला मिळतो त्याला खरंच पुढच्या वेळी मंत्रिपद मिळत नाही का? खरंच त्याच्या राजकीय आयुष्याला उतरती कळा लागते का? जाणून घेणार आहोत आजच्या टॉकिंग पॉइंटमधून। नमस्कार, मी तुषार, द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। ज्याला रामटेक बंगला मिळाला त्याचं मंत्रिपद किंवा राजकीय करिअर धोक्यात येतं। इतिहासात असं कोणासोबत झालंय का हे तपासू। 2022 मध्ये शिवसेना फुटल्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं। त्या सरकारमध्ये दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री झाले आणि त्यांना रामटेकचा बंगला मिळाला। त्यानंतर 2024 मध्येही ते आमदार झाले, पण त्यांना अपेक्षा असूनही त्यांच्या वाट्याला मंत्रिपद आलं नाही। आता आपण थोडं मागे जाऊ। 2019 साली महाविकास आघाडी सरकारमध्ये छगन भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री झाले। त्यानंतर बंगला वाटपामध्ये त्यांना रामटेकचा बंगला आला। पुढे 2024च्या निवडणुकीत छगन भुजबळ निवडून आले, पण त्यांनाही मंत्रिपद मिळालं नाही आणि त्यांनी आता अजित पवारांबद्दल जाहीर नाराजी बोलून दाखवली। आता छगन भुजबळ काय करणार? भाजपमध्ये जाणार का? अशा चर्चा सुरू आहेत। भुजबळांसोबत घडलं तेच काहीसं एकनाथ खडसे यांच्यासोबत घडलं। 2014 मध्ये महायुतीचं सरकार निवडून आलं, त्यात एकनाथ खडसे यांची मंत्रिपदावर वर्णी लागली। तेव्हा त्यांच्याही वाट्याला रामटेक बंगला आला। त्यानंतर रामटेक बंगला अशुभ आहे असं त्यांच्या निकटवर्तीयांनी खडसेंना सांगितलं, पण त्यांनी यावर विश्वास नसल्याचं सांगत तोच बंगला मागितला। पण पुढे खडसेंवर भूखंड प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं। मंत्रिपद गेल्यानंतर त्यांचं भाजपमधलं महत्त्व हळूहळू कमी होऊ लागलं आणि त्यानंतर खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली। तरीही त्यांच्या सून मात्र भाजपमध्येच राहिल्या। आता आपण 1999 मध्ये जाऊ। तेव्हा आघाडीच्या काळात छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होते। तेव्हाही त्यांच्या वाट्याला रामटेक बंगला आला होता। त्यानंतर काही काळात तेलगी प्रकरण आणि स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळ अडचणीत आले आणि त्यांना आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। फक्त एवढंच नाही तर त्यातून सुटका होते न होते तोवर महाराष्ट्र सदन घोटाळ्यात अडकले आणि याच प्रकरणात त्यांना जेलमध्ये देखील जावं लागलं। याच पार्श्वभूमीवर रामटेकचा बंगला शापित असल्याचं बोललं जात आहे। गमतीने आताचे काही विद्यमान मंत्री रामटेकच्या रेसमध्ये आमचं नाव घालू नका म्हणून आग्रह करू लागल्याच्या बातम्या आहेत। पण असं सगळ्यांसोबतच घडलंय का हेही आपण बघूयात। गोष्ट आहे 1975ची। तेव्हा ज्येष्ठ समाजसुधारक हमीद दलवाई गंभीर आजारी होते। या काळात त्यांचं वास्तव्य शरद पवारांच्या याच रामटेक बंगल्यात होतं। त्यावेळेला शरद पवारांचंही वास्तव्य रामटेकमध्येच होतं। आता शरद पवार यांच्या राजकीय आयुष्यात पुढे काय झालं हेही बघूयात। त्यानंतर शरद पवार महाराष्ट्राचे तब्बल 3 वेळा मुख्यमंत्री झाले। त्यानंतर त्यांनी भारताची महत्त्वाची मानली जाणारी संरक्षण मंत्री, कृषी मंत्री पदांसारखी महत्त्वाची मंत्रिपदं भूषवली। आता गोपीनाथ मुंडे यांचं उदाहरण घेऊया। 1995 साली युतीचं सरकार आलं आणि उपमुख्यमंत्री झालेल्या गोपीनाथ मुंडे यांनी रामटेक बंगला हट्टाने मागून घेतला। त्यांच्या राजकीय आयुष्यात पुढे काय घडलं? 1991ला युती सरकारला आपली सत्ता सोडावी लागली आणि गोपीनाथ मुंडेंना उपमुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं। पण त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली असं अजिबात म्हणता येत नाही, कारण गोपीनाथ मुंडे पुढे केंद्रीय राजकारणात गेले। 2014ला जेव्हा केंद्रात भाजपची सत्ता आली तेव्हा मुंडे केंद्रीय मंत्री झाले। काही काळातच त्यांचा अपघाताने मृत्यू झाला, पण त्यांची राजकीय कारकीर्द सतत चढतच राहिलेली होती। भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये वाढवण्यात
तळागाळापर्यंत पोहोचवण्यात कोणाचा हात होता असा प्रश्न विचारल्यावर आज बहुतांश राजकीय जाणकार गोपीनाथ मुंडे यांचं नाव घेतात आणि आत्ताचा भाजप त्याचीच फळं चाखतोय असं सांगितलं जातं। आता गोष्ट आहे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची। मुंडे आणि भुजबळांप्रमाणेच विलासराव देशमुखही रामटेक बंगल्यामध्ये राहत होते। त्यानंतर त्यांना 1995च्या विधानसभेत पराभवाचा सामना करावा लागला होता, पण त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात तगडा कमबॅक केला आणि त्यानंतर ते नुसते मंत्री नव्हे तर मुख्यमंत्री झाले आणि एक वेळा नव्हे तर तब्बल 2 वेळा मुख्यमंत्री राहिले। आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रामटेक बंगला नको रे बाबा म्हणत असताना विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांनी रामटेक बंगला हक्काने मागून घेतलाय, अशा बातम्याही आहेत। पंकजा मुंडेंना तथाकथित शापित रामटेक बंगला का घ्यावासा वाटला यावर आपण बोलू। त्याचं उत्तर भावनिक आहे, कारण गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना रामटेक बंगल्यातच राहत होते। त्यामुळे पंकजा मुंडे यांनी आपल्या आयुष्यातली 4 वर्ष रामटेकमध्ये काढलेली आहेत। त्यामुळे रामटेक बंगल्यात गोपीनाथ मुंडे आणि त्यांची कन्या पंकजा मुंडे यांच्या आठवणी आहेत। हे कारण देत गैरसमज बाजूला ठेवून पंकजा मुंडे यांनी रामटेक बंगला मागितलाय। त्यामुळे रामटेकचा बंगला ज्या मंत्र्याच्या वाटेला येतो त्याला पुन्हा मंत्रीपद मिळत नाही आणि त्याच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागते, हे काही खरं नाहीये। शरद पवार, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख या गैरसमजाला खोटं पाडतात। तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा। धन्यवाद।